नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तापमापक किंवा तापमापक ज्याला म्हणतात थर्मामीटर। 5 मार्काला नर्सिंग फाउंडेशनमध्ये हा प्रश्न विचारला जातो। GNM फर्स्ट इयर आणि NM स्टुडंटवाल्यांनाही हा प्रश्न विचारला जातो, त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। तर आपण 5 मार्काचा हा क्वेश्चन कसं लिहायचा, किती लिहायला पाहिजे हे बघूया। तर आपण त्याची थोडक्यात माहिती बघूया। शरीराचे तापमान पाहण्यासाठी जो तापमापक वापरतात त्याला क्लिनिकल तापमापक असे म्हणतात। आपले जो शरीर आहे त्याचा जो आपण तापमापक किंवा जे आपण तापमान मोजतो तो असो क्लिनिकल तापमापक आपण त्याला म्हणतो। तर ही एक समान अंतर्व्यासाची काचेची नळी असून तिची एक टोक बंद असते व दुसऱ्या टोकावर पाऱ्याचा फुगा असतो। ही नळी जी आहे ती बाहेरील बाजूने त्रिकोणी आकाराची दिसते। या तिन्हीपैकी 2 बाजू चकचकीत असून एका बाजूवर पांढरी पट्टी असते। ठीक आहे, ही थोडक्यात माहिती लिहायची तुम्हाला। या पांढऱ्या पट्टीवर सेंटीग्रेडचे तापमापक असेल तर सेंटीग्रेडचे व फॅरेनचे तापमापक असेल तर फॅरेनच्या खुणा असतात। काही तापमापकांवर दोन्ही प्रमाणाच्या खुणा असतात। सेंटीग्रेड जे आहे, सेंटीग्रेड आणि म्हणजे सेल्सिअस आणि फॅरेनहीट असे दोन्ही खुणा असतात। तर सेंटीग्रेड तापमापकामध्ये बल्बच्या वरच्या भागापासून 34 ते 35 अंश सेंटीमीटर सेल्सिअसपासून बंद टोकाकडे 44 ते 45 अंश अंश सेल्सिअसपर्यंत खुणा असतात। 37 अंश सेल्सिअसच्या ठिकाणी स्वाभाविक तापमान दर्शवणारी लाल खूण केलेली असते। या तापमापकात एका डिग्रीमध्ये समान 10 भाग केलेले असतात, म्हणजे 10 रेगा असतात, म्हणून 1 रेगांश ते 0.1 अंश सेंटीग्रेड होय। फॅरेनहीट तापमापकात जो हे आहे जिथून आपण मोजतो त्या तापमापकात बल्बच्या वरच्या भागापासून 95 ते 96 अंश फॅरेनहीटपासून 110 अंश फॅरेनहीटपर्यंतच्या खुणा केलेल्या असतात। 98.4 अंशाच्या ठिकाणी स्वाभाविक तापमापकाची खूण केलेली असते, आपल्या नॉर्मल टेम्परेचरची अशी खूण केलेली असते। एका डिग्रीचे 5 भाग केलेले असतात, म्हणून 1 रेग 0.2 अंश फॅरेनहीट होय। पाऱ्याचा फुगा व पोकळ नळी ज्या ठिकाणी जोडली जाते त्या ठिकाणी वक्रता निर्माण केलेली असते, त्यामुळे वर चढलेला पारा झटकल्याशिवाय खाली उतरत नाही। याचा फायदा आपल्याला लहान ताप किती आहे व्यवस्थित रीतीने पाहण्यासाठी होतो। पाऱ्याचा फुगा हा काय आहे तर पोकळ व नळी ज्या ठिकाणी जोडली जाते त्या ठिकाणी वक्रता निर्माण केलेली असते, त्यामुळे वर चढलेला पारा झटकल्याशिवाय खाली उतरत नाही। याचा फायदा आपल्याला ताप किती आहे व्यवस्थित रीतीने पाहण्यासाठी होतो। त्याच्यानंतर तापमापक आहे किंवा थर्मामीटर आहे त्याचे प्रकार बघूया। तापमापकाचे अनेक प्रकार आहेत। शरीराचे तापमान पाहण्यासाठी क्लिनिकल जो मी पहिला सांगितला तो, लोशनचे तापमान पाहण्यासाठी लोशन थर्मामीटर, अंघोळीच्या पाण्याचे तापमान पाहण्यासाठी बाथ थर्मामीटर आणि वातावरणाचे तापमान पाहण्यासाठी ऑटोस्मॅरिक थर्मामीटर असे तापमान आहेत। तर तापमापकाची काळजी व निर्जंतुकिका कशी काळजी आणि निर्जंतुकिका कशी पाळायला पाहिजे, कारण आपण हॉस्पिटलमध्ये वॉर्डमध्ये वापरणार तर पेशंटची कशी काळजी घ्यायची किंवा तापमापकाची कशी काळजी घ्यायची, कारण ह्याचं इन्फेक्शन त्या पेशंटला होऊ नये। काचेचे तापमापक नाजूक व महाग असते व वाढत त्याची वारंवार गरज असते। वॉर्डात सर्व रोग्याचे कमीत कमी 2दा तापमान पाहावे लागते। घरामध्ये तापमापक नेहमी त्यांच्या नळकांड्यात ठेवला जातो। वापरल्यानंतर त्या साबणाने धुवून पुसून तो परत ठेवला जावा। वॉर्डमध्ये तापमापक अनेक रोगांकरता वापरला जातो, तेव्हा तापमापकातर्फे रोगजंतूचा प्रसार होऊ नये म्हणून अशी काळजी त्याची काळजी घेणं आवश्यक आहे आपल्याला। त्यानंतर तापमापन करताना तो कायमचा डेटॉल 1/40 द्रावणात ठेवावा। 1 ड्रम शुद्ध डेटॉल व 39 ड्रम पाणी किंवा 4 cc शुद्ध डेटॉल व 156 cc पाणी असे द्रावण तयार करावे व वापरून झाल्यावर पुसून परत नळकांड्यात ठेवायचा आहे तो। द्रावणाची बाटली 23 ते 3 उंच व पसरट व्यासाची तोंडाची असावी। त्यामध्ये कापूस घालायचा आहे, म्हणजे तापमापक जेव्हा आपण नळकांडीची घेतो ती काय असायला उंच व्यासाची असायला पाहिजे। त्याच्यामध्ये खाली तापमापक आपल्याला ठेवायचा आहे, म्हणजे तो तापमापक आपटून फुटणार नाही।
तापमापक बुडेल इतके द्रावण बाटलीत घालावे. त्याचे तोंड लींड जे असतात त्याच्या गोलसर तुकड्याने मध्ये छिद्र पाडून बांधावे. मधल्या छिद्रातून तापमापक बाटली ठेवा म्हणजे तो कुठे आपटणे टळते. ठीक आहे, आपण जो तापमापक आहे तो. त्याच्यानंतर मधल्या म्हणजे तापमापक बुडेल इतके द्रावण बाटलीत घालावे. त्याचे तोंड लींडच्या गोलसर तुकड्याने मध्ये छिद्र पाडून आपल्याला बांधायचं आहे. गोलसर तुकड्यांमध्ये छिद्र पाडून बांधावे. मधल्या छिद्रातून तापमापक बाटली ठेवा म्हणजे तो कुठे आपटणे टळते. बाटलीचे कापूस द्रावण रोज बदलले पाहिजे. रोग्याचे तापमान घेताना तापमापक जो आहे किंवा थर्मामीटर आहे ती बाटली ट्रेमध्ये मध्यभागी ठेवावी व हा ट्रे रोग्याच्या कपाटावर मध्यभागी ठेवायचा आहे आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर तापमापक झाडताना हवेत बाजूला आजूबाजूच्या गोष्टींपासून दूर झाडायचं आहे. कपड्यावर किंवा रोग्याच्या पलंगावर झटकू नये. अनेक वेळेस अनाहूतपणे तापमापक फुटतो. तापमापकास कोणत्याही तऱ्हेची उष्णता लागायला नको. ठीक आहे. तापमापकास कोणत्याही तऱ्हेची उष्णता लागू नये, उकळू नये, गरम पाण्याने धुवू नये. रोज रात्री सर्व तापमापके धुवून पूर्णपणे द्रावणात बुडवून ठेवावीत व 2 तासांनी काढून पाण्याने धुवावीत. तापमापक आहेत ते कायमचे कोणत्याही द्रावणात ठेवू नये, कारण त्यावर आखीव ज्या रेषा असतात त्या रेषा काय होतात तर म्हणजे अस्पष्ट होतात. व्यक्तिगणिक तापमापक असणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पण तसे जर नसेल तर तोंडातून ताप पाहायचा असेल तर वॉर्डात 5 ते 6 तापमापक असले पाहिजेत. गुदातून ज्या तापमापक किंवा थर्मामीटरने ताप पाहता तो तापमापक बाकी तापमापकापेक्षा निराळा असावा. ठीक आहे. ओरल पाहतो, ॲक्झिला पाहतो आणि रेक्टममधून बघतो. तर रेक्टममधून जो आपण थर्मामीटर वापरतो तो वेगळा असायला पाहिजे. तो कधी ओरली जाऊ नये किंवा तोंडात ठेवला जाऊ नये याची काळजी घ्यावी. शक्यतो आपण ॲक्झिलामध्येच तापमापक बघतो. आता जे तापमापक आहेत त्याच्यापेक्षा डिजिटल थर्मामीटर सध्या बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहेत, तर त्याचाच वापर सर्रास केला जातो. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही तापमापकाची माहिती आहे. तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होईल, पण नीट वाचून घ्या, समजून घ्या. नोट्स आहेत त्या मी तुम्हाला स्क्रीनशॉट पाहिजे तर कापून घ्या, म्हणजे काढून घ्या. हा एक आहे एक स्क्रीनशॉट काढायचा. हे एक आहे तापमापक म्हणजे थर्मामीटरचे किंवा तापमापकाचे प्रकार तुम्हाला लिहावे लागतील. ठीक आहे. हे आहे काळजी कशी घ्यायची. 5 मार्काला एवढा क्वेश्चन बस होतो. तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.